मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरामध्ये असलेल्या O2 रिन्युएबल एनर्जी या कंपनीच्या ज्या ठिकाणी पवनचक्की बसवण्यात आलेली आहे त्या शेत परिसरामध्ये अचानक काही चोरटे दाखल झाले आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला। या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पोहोचलेले होते आणि आता जर या ठिकाणी पाहिलं तर डॉग स्क्वॉड असेल किंवा फॉरेन्सिक टीम असेल ही सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली होती। या ठिकाणाहून फॉरेन्सिक टीमनं काही रक्ताचे डाग असलेली माती आणि दगड देखील या ठिकाणाहून जमा केलेले आहेत आणि ते या ठिकाणी त्यांनी हस्तगत केलेले आहेत आणि पोलिसांकडून या ठिकाणी अधिकचा तपास सुरू आहे। मात्र संतोष देशमुख यांचा खून याच पवनचक्की कंपनीच्या वादातून झालेला होता आणि आता जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पवनचक्की प्लांट वरती अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत। यामध्ये जी मस्साजोग या ठिकाणी पवनचक्की प्लांट आहे आणि त्याच्याच एका विडा परिसरामध्ये असलेल्या पवनचक्की परिसरामध्ये चोरट्यांनी मोठा दरोडा टाकलेला होता। यानंतर गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये याच नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आणखी एक चोरी झाली होती, जी चोरी टॉवर वरून करण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणात केबल मोठ्या किमतीचं चोरट्यांनी चोरून नेलेलं होतं। चोरीचं प्रमाण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये जवळपास 40च्या आसपास चोऱ्याच्या घटना घडलेल्या आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असतानाच काल रात्री मध्यरात्री या ठिकाणी देखील चोर दाखल झाले होते। 20 ते 25 चोर असल्याची देखील माहिती आहे आणि या ठिकाणी ज्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला त्या गोळीबारात एक व्यक्ती मृत्यू पावलाय। या व्यक्तीचा मृतदेह या माझ्या पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर हा रस्ता जो आहे तो अहमदपूर अहिल्यानगर महामार्गाकडे जातो आणि त्याच महामार्गाच्या लगत असलेल्या एका झाडीमध्ये सापडलेला आहे, एका शेतामध्ये तो मृतदेह सापडलेला आहे। सदरील व्यक्ती हा धाराशिव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। मात्र पोलिसांना याबाबत स्पष्टता आलेली आहे आणि जो व्यक्ती आहे त्याची अद्यापपर्यंत स्पष्टपणे ओळख पटू शकलेली नाही। मात्र बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखल होऊन संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे आणि माहिती सुद्धा घेतलेली आहे। मात्र पुढील तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, लिंबा गणेश, बीड।